तुम्ही सुद्धा चटपटीत खाण्याचे शौकीन आहात ना, तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। सगळ्यात आधी आपण इथे मैदा घेतला आहे, त्यानंतर अजवाईन क्रश करून टाकून घेऊयात, चवीनुसार मीठ, गरम केलेलं मोहन घालूयात। सगळं छान प्रकारे मिक्स केल्यावर मोहन एकदम परफेक्ट आहे, तर आपण याच्यात थोडं थोडं पाणी घालून घेऊयात। डो एकदम सॉफ्ट असला पाहिजे। इथे आपला डो बनवून तयार झालेला आहे। आता आपण याचे पुऱ्या लाटून घेऊयात। पुरी लाटून झाल्यावर काट्याच्या चमच्याने याला डॉट डॉट पाडून घेऊयात। एक मीडियम साईजची वाटी घ्यायची आहे, त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि ही पुरी त्याला चिटकून घ्यायची आहे। त्यानंतर एक्स्ट्रा जो आटा आहे तो आपण कापून घेऊयात। इथे आपण तेल गरम करायसाठी ठेवलेलं आहे। मीडियम आचेवर तेल गरम करायचे आणि कटोरी याच्यात फ्राय करून घ्यायची आहे। उलटून पलटून घेऊयात आणि मग काढून घेऊयात आणि क्रिस्पी होईपर्यंत छान प्रकारे फ्राय करून घेऊयात। कटोरी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही याला 1 मंथसाठी स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता। चला तर मग चाट बनवून घेऊयात। इथे आपण 1 चम्मच छोले घेतले, त्यानंतर बॉईल केलेले आलू, कांदा, टमाटर, दही, थोडंसं तिखट, चाट मसाला, हिरवी चटणी, आंबट गोड चटणी, शेव, डाळिंब। चला तर मग कटोरी चाट बनवून तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।